तर श्री स्वामी समर्थ श्वेता झोममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर्टिफिशियल ज्वेलरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि कुठलं साहित्य आपण इथे ज्वेलरीसाठी वापरलं जातं. तर चला बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि आपण आर्टिफिशियल ज्वेलरीचे क्लासेस चालू केलेले आहेत. तर क्लासचे आपले डे 2 झालेले आहेत. व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेले आहेत. तर तुम्ही आता जो मी तुम्हाला इथे मटेरियलची माहिती काही सांगत आहेत, तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण इथे बघा, ह्या तगरच्या कळ्या आहेत. ह्या की मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील. तर या तगरच्या कळ्यांचा वापर आपण ज्वेलरी बनवताना बहुतेकदा आता सध्याला करतात. ही आर्टिफिशियल तगरची कळी आहे. तर ह्या तगरच्या कळ्यांचा वापर करून आपण हळदीसाठी, मेहंदीसाठी अशा प्रकारची ज्वेलरी आपण बघू शकता. इथे अशा प्रकारची ज्वेलरी आपण बनवली जाते. तर हळदी, मेहंदीसाठी, बेबी शॉवरसाठी तगरच्या कळ्यांचा हमखास असा वापर केला जातो. ही कळी अशा प्रकारच्या असतात, बघू शकता, जवळून बघा. अशा प्रकारच्या या कळ्यांचा तुम्हाला वापर आपल्याला इथे ज्वेलरीमध्ये करायचा आहे. त्यानंतर या बघू शकता, आर्टिफिशियल मोगऱ्याच्या कळ्या आहेत. या सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. यापासून सुद्धा तुम्ही ज्वेलरी बनवू शकता. जसे की मी इथे कलेरे बनवलेले आहेत, बघू शकता. हे कलेरे आहेत. याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. आणि अशा प्रकारचे कलेरे बनवण्यासाठी तुम्ही मोगऱ्याच्या कळ्या देखील वापरू शकता किंवा तगरच्या कळ्या वापरू शकता. खूप सारी डिझाईन्स मोगऱ्याच्या आणि तगरच्या कळ्यांपासून बनवल्या जातात. तर आपण एक एक डिझाईन्स आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आर्टिफिशियल ज्वेलरीची माहिती आणि काय काय साहित्य वापरलं जातं याबद्दल आपण. तर या बघा, या आहेत गुलछडीच्या कळ्या. या गुलछडीच्या कळ्या सुद्धा आर्टिफिशियल आहेत. आपण जे काही कलेरे वगैरे बनवण्यासाठी, कमरबंद बनवण्यासाठी, बाजूबंद बनवण्यासाठी, लटकन करताना आपण गुलछडीचा वापर करू शकतो. त्याचसोबत आपण मोती सुद्धा तिथे हँगिंगला वापरू शकतो. मोत्यांचा देखील वापर आपल्याला बऱ्याच प्रकारे करता येतो. तर ह्या मोतींमध्ये आपल्याला लहान साईज, मोठी साईज, सगळ्या साईजमध्ये आपल्याला मोती अवेलेबल असतात. तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मोती सुद्धा मिळून जातील आणि आर्टिफिशियल गुलछडीच्या कळ्या सुद्धा तुम्हाला मिळतील. त्यानंतर मोती चेनमध्ये बघा, ही मोती चेन आहे. या मोती चेनमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. बघा, आपण ही ज्वेलरी बनवताना, आर्टिफिशियल ज्वेलरी बनवताना मोतीचा चेनचा देखील वापर केला जातो काही ठिकाणी. त्याचनंतर तर या गोल्डन चेनचा वापर आपण करून काही ठिकाणी डेकोरेशनला जे स्टोन वगैरे वापरले जातात त्यामध्ये आपण याचा वापर केला जातो. जशा प्रकारे तुम्हाला इथे मी दाखवते. हे जे रेड कलरचे स्टोन आहे, यामध्ये खूप सारे कलरचे स्टोन मिळतात. तर या स्टोनच्या साईडने बघा, गोल्डन कलरची जे व्हाईट स्टोनमध्ये जी चेन आहे ती वापरलेली आहे. त्या प्रकारे आपण गोल्डन पण आणि जी आपली गोल्डन बॉल चेन वापरून देखील आपण डेकोरेशन करू शकतो. किंवा स्टोनची ही जी चेन भेटते त्याने पण डेकोरेशन करून अजून सुद्धा मोठी साईजमध्ये आपण जे स्टोन आहे ते बनवू शकतो. त्यानंतर बघा, या स्टोनमध्ये तुम्हाला सांगते, या स्टोनमध्ये सुद्धा खूप सारे कलरचे स्टोन मिळतात, डिझाईनचे स्टोन मिळतात. तर या कलरच्या स्टोनमध्ये तुम्हाला रेड, ग्रीन, पुन्हा पिंक कलरमध्ये, हव्या त्या कलरमध्ये तुम्हाला या स्टोन मिळून जातील. त्याचप्रमाणे बघा, इथे मोरपंख मध्ये सुद्धा आपल्याकडे यामधले स्टोन अवेलेबल आहे. आपण या स्टोन पासून पाठीमागे बघा हलव्याचे दागिने बनवलेले होते, त्याचे सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत. जर कोणाला बघायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर आर्टिफिशियल ज्वेलरीसाठी आपण काही ठिकाणी रोजचा देखील वापर करणार आहोत. रोजमध्ये सुद्धा भरपूर कलर येतात. तर इथे बघा, हा अबोली कलर आहे, हा रेड कलरचा रोज आहे, त्यानंतर गोल्डन कलरचा रोज आहे, त्यानंतर त्याचप्रमाणे पिंक कलरचा स्टोन रोज आहे. पिंक आणि व्हाईट कलरमध्ये कॉम्बिनेशन आहे याचं बघा. त्यानंतर ह्या प्रकारचे छोटेसे फ्लावर्स तुम्ही हळदी ज्वेलरीसाठी, बेबी शॉवर ज्वेलरीसाठी सुद्धा वापरू शकता. त्यानंतर बघा, हे पोलन आहेत. या पोलनमध्ये सुद्धा खूप सारे कलर्स असतात. स्काय ब्लू कलर म्हणा, ग्रीन कलर म्हणा, रेड कलर म्हणा, ऑरेंज, येल्लो, सगळ्या प्रकारचे पोलन मध्ये कलर अवेलेबल असतात. मार्केटमध्ये तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तुम्हाला पोलन देखील मिळून जातील. त्याचप्रमाणे आपण बेससाठी शक्यतो काही ठिकाणी बघा राऊंडमध्ये स्ट्रिप्स अवेलेबल असतात मार्केटमध्ये. आर्टिफिशियल ज्वेलरी आपण त्यावरती पण बनवू शकतो किंवा अशा प्रकारची आपली जी वॅक्स स्ट्रिप्स असते त्यावर देखील आपण इझिली ही ज्वेलरी बनवू शकतो. हा पॅच आणि हे इयरिंग हे जे इयरिंग आहे मी कॅनव्हासवर बनवलेले आहे.
त्याचप्रमाणे हा जो पॅच आहे बघू शकता अशा प्रकारचा हा वॅक्स स्ट्रिप्सवरचा पॅच आहे. खूप छान प्रॉपरली याला सुद्धा स्टिक होतं आणि खूप छान असा कवर पण आणि सुंदर असं आपलं जे काही ज्वेलरी आहे ती पण दिसते. बघू शकता पूर्ण राऊंड शेपमध्ये हा छान असा पॅच आपला ऑलरेडी रेडी झालेला आहे. त्याकरता आपण हा जर पॅच आपण साधा घ्यायला गेलो तर साधारण ते 2 ते 3 रुपयाला तुम्हाला हा पॅच मार्केटमध्ये मिळेल. तसंच आपण वॅक्स स्ट्रिप्स किंवा कॅनव्हस घेतला तर कॅनव्हस 30-40 रुपयापर्यंत तुम्हाला कॅनव्हस मिळून जाईल. आणि कॅनव्हस जर यूज करायचा असेल तर तुम्ही जाड कॅनव्हसमध्ये कॅनव्हस यूज करू शकता. आणि वॅक्स स्ट्रिपचं एक पॅकेट तुम्हाला 40 ते 35 ते 40-45 जशा म्हणजे एरियानुसार त्याचे रेट असतात. तर तुम्हाला सुद्धा वॅक्स स्ट्रिप जर यूज करायची असेल तर वॅक्स स्ट्रिप सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. तर त्यानंतर बघा इथे B7000 हा ग्लू आहे जो की खूप छान प्रॉपर यामध्ये स्टिक होतं. तर तुम्ही असे जे पॅचेस आहेत छोटे छोटे बनवण्यासाठी तुम्ही फास्टमध्ये जर तुमच्याकडे टाइम नसेल किंवा तुम्हाला लाईटचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही याने देखील स्टिक करून चिटकवू शकता जे आपलं आहे पॅच वगैरे ज्वेलरी रेडी करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही इथे ग्लूगनचा देखील वापर करू शकता. ग्लूगन साठी पण कसं ग्लूगनला आपण टायमिंगवर लाईट वगैरे जर नसली तर आपण B7000 ग्लूचा देखील वापर करू शकता. तर अशाच प्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आर्टिफिशियल ज्वेलरी बनवताना आपण हे मटेरियल वापरणार आहोत. तर मी तुम्हाला बऱ्यापैकी मटेरियल दाखवले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.